आणि सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगतो, अध्यक्ष महोदय ऐकणार आहात का आपण माझं? सुधीर भाऊ एक मिनिट ऐका. नाना न्याय द्या. नाना आपण या ठिकाणी लाडकी बहीणचं बोललात. नाना एक मिनिट थांबा. नाना आपण लाडकी बहीणचं बोललात. नाना वस्तुस्थिती काय हो? वस्तुस्थिती माझ्या घाटकोपरची सांगतो. एका घरामध्ये 3 बहिणी आहेत. त्यांना दर महिन्याला 7,500 रुपये मिळणार आहेत. तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात. का भरतात चुकीचा फॉर्म? उभाटावाले चुकीचा फॉर्म भरतात. शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात. याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे 15 ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील, तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बोंबलत बसायचंय. याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय. का चुकीचा फॉर्म भरताय? तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते, तिला पैसे मिळतात, बघवत नाही तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय. अरे त्या गरीबाला मिळू द्या पैसे. झोपडपट्टीत राहणारी बाई, तिला पैसे मिळत असतील, काय जातं तुमचं? दरवर्षी मुंबई आणि महाराष्ट्रात. अध्यक्ष महाराज एक मिनिट थांबतो. अध्यक्ष महाराज मी एक साधा आणि सरळ प्रश्न होता माझा. अध्यक्ष महाराज, या प्रश्नामध्ये मंत्री महोदयांनी माझं काही लाडली बहिणा योजनेच्या बद्दलचा कुठलाही आमचा विरोध नाही. अध्यक्ष महाराज, सरकारने काय करायचं करावं. मुद्दा एक होता की तुमचं जे रेवणी ऍप आहे या पोर्टलचे सगळे प्रॉब्लेम आहेत आणि त्या पोर्टलमध्ये तुमच्या तहसील कार्यालयामध्ये लाईन लागलेली आहे. विद्यार्थ्यांचं साधं त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही, डोमेसिल मिळत नाही, त्यांना उत्पन्नाचा दाखला मिळत नाही. त्यांचे सगळे याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी तो प्रश्न विचारला. आता इथे राजकारण यांना आता जायचंय सत्तेच्या बाहेर आणि त्याच्यामुळे या लोकांना या ठिकाणी चीट करायचं असं नाही. अध्यक्ष महाराज, एक गोष्टीचा उल्लेख त्या राम कदमनी केला या ठिकाणी. अध्यक्ष महाराज, योजना यांची यांनी त्याला पोर्टलच्या माध्यमातून यांनी अर्ज भरायला सांगितले. अध्यक्ष महाराज, या पद्धतीनं काय चाललंय या विधानसभेत? मंत्री उत्तर देत नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन थोडक्यात मांडली पाहिजे प्रत्येकानं. राजकारण करताय प्रत्येकाला. मी राजकारण नाही केलं. कदम साहेब 2 मिनिटं थांबा. त्याचा परिणाम आहे तो तिकडे बोलतो. असं नाहीये. आम्ही राजकारण केलं नव्हतं. आम्ही तुम्हाला सांगितलं, अडचणी सांगितल्या. आम्ही जनतेच्या अडचणी सांगितल्या तुम्हाला. पटोले साहेब 2 मिनिटं सगळे खाली बसा. 1च मिनिटात करा कंक्लूड करा. 1 मिनिटात. अध्यक्ष महोदय, माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो, मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो. हजारो बहिणी मला राखी बांधतात. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे. मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली. तिथे माझ्या लाडकी बहीणमध्ये एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला 6,000 रुपये मिळत असतील. त्यांच्या पोटात का दुखतं? का चुकीचा फॉर्म भरतात? हा माझा सवाल आहे. यांना राजकारण करायचं तर असं राजकारण करावं. अरे निवडणुका येतील आणि जातील. सत्तेत कोण येईल ते परमेश्वर ठरवेल. पण तुम्ही त्या गोरगरीब लोकांना, त्या बहिणींना मिळणारे पैसे अशा पद्धतीने तुम्ही जर राजकारण करत असाल तर परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. लक्षात ठेवा. अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला करता येणार नाही. त्या बहिणींना पैसे मिळतात. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसे देत आहे. काय तुम्हाला अडचण आहे? काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? काय तुम्ही चुकीचे फॉर्म भरताय? काय तुम्ही त्याला गैरसमज पसरवताय? काय तुम्ही त्या लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवताय? तुम्हाला अधिकार नाही नाना, तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही माहिती घ्या. पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना फसली पाहिजे हा तुमचा प्रयत्न आहे. आणि हा दुर्दैव